वाशिम जिल्ह्यातील सेतू केंद्राचं काम जर बघितलं तर मागील 5 दिवसापासून ठप्प झाल्याचं चित्र आहे। सध्या परिस्थिती जर बघितलं तर अनेक सेतू केंद्रावर जर बघितलं तर जे लिंकिंग असो तर साईट असो याचं तांत्रिक अडचण असल्याचं दिसून येते। अनेक ग्राहकांना येतं कामानिमित्त यावं लागते, मात्र अनेकांना वापस जाण्याची वेळ येत असल्याचं चित्र आहे। अनेकांना चक्रा मारण्याची वेळ येते। विशेषतः म्हणजे हे मागील 5 दिवसापासून बंद असल्यामुळे सेतू चालकही याला त्रस्त झालेले आहे। सध्या परिस्थिती जर बघू शकतो आपण, अनेक जणांना कागदपत्रे असो, केवायसी शेतकऱ्यांना केवायसी काढण्याची सुविधा असो, ह्या पूर्णतः बंद असल्यामुळे शेतकरी इथं नाराज चित्र आहे। अनेक वेळा काही वयोवृद्धांना पगार काढण्याची सुविधा असो, यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी सामना करावा लागत आहे। आपल्यासोबत काही सेतू चालक आहेत, तर नेमकंच त्यांच्याकडून जाणून घ्या नेमकी काय परिस्थिती सेतूची आहे। आज 5 ते 6 दिवस झाले सर साईटचा प्रॉब्लेम चालू आहे. त्याच्यामुळं दाखले असतील किंवा अजून काही शेतकऱ्यांचे हे असतील, के-वाय-सी वगैरे असतील, ह्या सगळ्या पूर्णपणे बंद आहे सर. आणि लवकरात लवकर आम्हाला एवढीच विनंती आहे शासनाला किंवा जे काही महाआयटीला की लवकरात लवकर ही आमच्या जी सेतूची साईट आहे ती लवकरात लवकर सुरू करून देण्यात यावी. जेणेकरून समोरची कामं होतील, विद्यार्थ्यांचे ॲडमिशन असतील किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत त्या पूर्णपणे कामाला लागतील सर. नक्कीच सध्या आता जे विद्यार्थ्यांचे ऍडमिशन असो, तसेच यासोबतच शेतकऱ्यांना आता केवायसी किंवा कर्जासाठी आवश्यक असलेले कागदपत्रे लागतात, त्यासाठी अडचणी येतात। आता उत्पन्न दाखला असेल, ॲडमिशनसाठी लागणारे कास्ट सर्टिफिकेट असेल, डोमिसाईल असेल, उत्पन्न दाखला असेल, ह्या गोष्टी काढायसाठी सर थोडाफार प्रॉब्लेम येत आहे. कारण साईट पूर्णपणे बंद आहे सर. नक्कीच आपल्यासोबत काही ग्राहक आहेत, त्या ग्राहकाला विचारूया। नेमकंच काका काय परिस्थिती, कधीपासून आलेले तुम्ही इथं? काय आता झालो सर आम्ही. तर काय परिस्थिती सर? काय नाही आम्ही त्या कागदासाठी आलतो. हा काहीतरी केवायसी करायची. हा. त्या केवायसी करायला लागलो. तर पण केवायसी आता साईटच बंद आहे, तर कशी करसाल? आता आल्यावर करू आता. तर मग आता हे साईट जोर चालू होत नाही तोवर तर केवायसी होणारच नाही ना। हो ना. हो हो हो. नक्कीच हे होते आपल्यासोबत काही ग्राहक होते, काही सेतू चालक होते, यांचं एकच मत आहे, जोपर्यंत साईट चालू होणार नाही तोपर्यंत कोणतेही कामं इथं होणार नाही। त्यामुळे मागील जे 4-5 दिवसापासून याचे सेतूचे जे कामं आहेत ते ठप्प पडले, त्यामुळे अनेकांना त्रासाला समोर जावं लागत असल्याचं चित्र आहे। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।